अनेक उमेदवार आहेत ते महायुतीचे ठाण्यामधून आहेत. तशा प्रकारे निवडणूक पार पडेल आणि महापौरचा प्रश्न निश्चित परत असतो आहे. काय नक्की 16 तारखेला रिझल्ट असेल? मी पूर्ण 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या बाबतीतली माहिती घेतो. बऱ्याच ठिकाणी मी जातोय. मुंबईत तर प्रत्येक वॉर्डात जाण्याचा प्रयत्न आहे. मी तुम्हाला दाव्याने सांगतोय की येणाऱ्या 16 तारखेचा निकाल म्हणजे राज्यातल्या 29 महानगरपालिकांमध्ये महायुतीची सुनामी येणार आहे. सुनामी एवढा मोठा विजय होणार आहे. ठाण्यात तर विरोधक हाताच्या बोटावर मोजण्या इतके सुद्धा येतील का, हाच प्रश्न आहे. म्हणून ठाण्यामध्ये महायुतीचा विजय मजबूत असेल. प्रभाग क्रमांक 4च्या आजच्या कार्यालय उद्घाटनाला आमच्या 4ही उमेदवारांना शुभेच्छा द्यायला मी संदीप लेले आणि त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर इथे आलो आहे. आणि या विजयामध्ये आपल्या सगळ्यांना दिसेल की ठाण्यातला विजय हा अभूतपूर्व असेल. परंतु ठाण्यामध्येच आहे ते अनेक अपक्ष जे उमेदवार आहेत त्यांना फॉर्म मागे घेण्यासाठी महायुतीकडून मोठा जोर आहे तो लावण्यात आला आणि पैशाचा संपूर्णपणे माग दाखवत या ठिकाणी हा अपक्ष उमेदवार आहेत त्यांच्यावर जोर जबरदस्ती करण्याचा असा आरोप आहे तो करण्यात आलेला आहे. राजन विचारे पत्रकार परिषद घेत पुरावेला हे आरोप. मला वाटतं ज्यांनी निवडणूक सुरू होण्याआधीच आपली शस्त्र खाली टाकली आणि पराभवाची चाहूल लागली म्हणून आता पराभवापूर्वी पार्श्वभूमी रडगाण्याची सुरुवात करायची होती, तेच लोक असा आरोप करत आहेत. त्यांचं झालं तर बरोबर आणि त्यांच्या विरोधात झालं तर चूक. ज्यांनी मागे अर्ज घेतला तो निवडणूक प्रक्रियेच्या निवडणूक आयोगाच्या घोषित कार्यक्रमाचा भाग, पण मागे घेऊन जर बिनविरोध झाले तर ते चूक. बंडखोरांनी अर्ज भरला तर ती लोकशाही आणि बंडखोरांनी अर्ज पक्षाच्या समर्थनार्थ मागे घेतला तर ती दंडुकेशाही. ही दुटप्पी भूमिका म्हणजे मनसे आणि उभाटा सेना आहे. उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे आपले भाजपचे अध्यक्ष यांच्यावर टीका केली, त्यांची किल्ली उडवली त्यांच्या आडनावावरून, तर काय म्हणाल? मला वाटतं उद्धवजी खालच्या स्तरावर राजकारण करतात. स्तर सोडून बोलणं आजकाल उद्धवजींच्या वक्तव्याची ती शैली झाली आहे. महाराष्ट्रामध्ये राजकारणात सुसंस्कृतपणा सोडण्याचे खऱ्या अर्थाने या पद्धतीच्या शब्दावलीचे उद्धवजी उपयोग करतात. त्यांनी अमित साटम यांचा अपमान नसून केला असून मराठी माणसाचा अपमान केला आणि म्हणून मराठी माणूस अजून प्रतिक्रिया देऊन या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव करेल. हा वचननामा आहे. मी तर म्हणेन ते नाव बदला. दोन्ही ठाकरे बंधूंचा वचननामा नाही, अपचननामा आहे. त्यांनी ज्या गोष्टी मांडल्या आहेत त्या सर्व गोष्टी तुम्ही अगदी का नाही केल्या त्याचं पहिलं उत्तर द्या. 700 फुटापर्यंतच्या घरांना करमुक्ती ही मागणी भाजपची. मी व्हिडिओ टाकला एक्सवर. ज्या वेळेला भाजपच्या नगरसेवकांनी मागणी केली त्यावेळेला तेव्हाच्या शिवसेनेने म्हणजे आजच्या उभाटा सेनेने त्याला विरोध केला. विधानसभेत आम्ही मागणी केली 2018मध्ये, त्यालाही उद्धवजींच्या पक्षाने विरोध केला. ज्या गोष्टीला विरोध करायचा त्याच गोष्टी पुन्हा मांडायच्या या अपचनी पडणार आहेत. म्हणून तो वचननामा नाही, अपचननामा आहे. आणि त्यांनी दिलेले आश्वासनं ही लबाडा घरची जेवण आहे, कारण ते सत्तेत असताना त्यांनी यातलं एकही काम केलेलं नाही. कशावरून? मला वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहे रडूबाई रडू कोपऱ्यात बसू या पद्धतीचं उद्धवजींचं वक्तव्य आहे. त्यांचं झालं तर चांगलं, त्यांच्या बाजूने नाही झालं तर विरोधात. माझा थेट सवाल उद्धवजींना आहे. आज बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांवर तुम्ही प्रश्न उपस्थित करता. निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमातल्या टप्प्यांमधून ज्यांना बिनविरोध निवडून येण्याचं सौभाग्य मिळालं त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करता आणि बिनविरोध निवडून आलेल्यांवर चौकशी करा असं म्हणता.
तर माझा सवाल उद्धवजींना आहे, 14 मे 2020ला उद्धव ठाकरेजी तुम्ही स्वतः विधान परिषदेमध्ये बिनविरोध निवडून आलेला आहात. मग तुम्ही बिनविरोध निवडून आलात ते योग्य कसं? आणि आजच्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांवर जर तुम्ही प्रश्न विचारत असाल तर पहिला विधान परिषदेचा बिनविरोध निवडून आलेला आमदार म्हणून तुम्ही पहिला राजीनामा देणार का, हा त्यांना माझा सवाल आहे. राहुल नार्वेकर यांना अध्यक्षपदावर हटवलं पाहिजे, अशी त्यांच्यावर निलंबित केलं पाहिजे असं देखील ते बोलले. अहो, ही काय उभाटा सेनेची शाखा आहे का? कोणाला नेमलं आणि कोणाला निलंबित केलं? साधं राजकीय ज्ञान ज्याला आहे त्याला कळेल. विधानसभेचा अध्यक्ष आमदारांमधनं निवडून येतो, त्याला निलंबन करणं म्हणजे आपल्या घरच्या असलेल्या उभाटा सेनेच्या शाखेप्रमाणे निलंबन होत नाही. उद्धवजी एवढं लक्षात घ्या. कोसळूरचं श्रेय घेण्याचं काम आजच्या सरकार आहे ते करतं असा आरोप आदित्य ठाकरेंनी ट्विट करत या ठिकाणी केला. मग आदित्य ठाकरे या निवडणुकीमध्ये नॉन कॉग्निझिबल आहेत. जसं पोलीस यंत्रणेमध्ये ज्या केसचं कॉग्नायझन्स घेतलं जात नाही, ज्याला अदखलपात्र असं म्हणतात, आदित्य ठाकरे या निवडणुकीत अदखलपात्र आहेत. त्यांच्यावर वक्तव्य मी करणार नाही. आजही महापौर मुंबईचा मराठीच होणार या वाक्यावरती देखील अधोरेखित त्यांनी घोषणा दिली की महापौर मराठीच होणार. मराठीच होणारे देवेंद्रजी एकनाथजी बोलले. त्यांच्या मनात काही अफगाणिस्तानवरून आणण्याचं आहे का लोटिया पठाण बनवायचं आहे उभाटा सेनेला? त्यामुळे हिंदू मराठीच बनणार. सर, राज ठाकरेंनी असं म्हटले की जेव्हा त्यांना विचारलं गेले की तुम्ही मुंबईकर म्हणतात आहे, तर तुम्ही मराठी माणसाचा उल्लेख का नाही केला महापौर होणार, मराठी माणसांचं काही वचननामा असं का नाही म्हटलं? तर त्यांनी असं सांगितलं की निवडणूक आयोगामधून आमचा वचननामा रद्द झाला असता आताच्या या सगळ्या घडामोडीमुळे, म्हणून आम्ही त्यांचा उल्लेख त्याच्यामध्ये वा रे वा, दुसऱ्याने मराठीचा उल्लेख करावा याचा आग्रह बरोबर, आणि तुम्ही मराठी असा उल्लेख करतानाची पळवाट निवडणूक आयोगाची. अहो, बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांनी स्वतःच मतदानाचा अधिकार केला तरी हिंदू शब्दापासून फारकत घेतली नाही. आणि राज ठाकरेजी जर असं म्हणत असतील की आमचा वचननामा निवडणूक आयोगामधून थांबला जाईल म्हणून मी मराठी उल्लेख करत नसेल, तर बाळासाहेबांच्या विचारापासून त्यांनी किती फारकत घेतली हेच स्पष्ट होत आहे. सर, आदित्य ठाकरे म्हणतात की बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा खोटा लोकांनी बसवलेला आहे. आदित्य ठाकरे या निवडणुकीत नॉन कॉग्नायझेबल अदखलपात्र आहेत. त्यांच्या वक्तव्यावर मी बोलत नाही. जिल्ह्यात महायुतीच्या बिनविरोध निवडून येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पुढील भविष्यातील जे उमेदवार आहेत कशा पद्धतीने त्यांना तुम्ही शुभेच्छा द्याल? मी दिलं ना, पहिलं स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा आदित्य उद्धवजींनी द्यावा, कारण ते बिनविरोध निवडून आलेत. मग दुसऱ्यावर प्रश्न विचारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.